आज आपण आयनिक इक्विलिब्रिया या टॉपिकमधला सॉल्ट्स ऑफ विक ॲसिड अँड विक बेस हा भाग पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस हे पाहिलं होतं. आता सॉल्ट्स ऑफ विक ॲसिड अँड विक बेस म्हणजे जो सॉल्ट हा विक ॲसिड आणि विक बेसपासून जो तयार होतो त्याला आपण सॉल्ट ऑफ विक ॲसिड अँड विक बेस असं म्हणतो. आता विक ॲसिड म्हणजे कुठले की सर्व कार्बोझॅलिक ॲसिड जे आहेत ते विक ॲसिड आहेत आणि जे हायड्रॉक्साईड आहेत मेटल हायड्रॉक्साईड MOH हे जे आहेत हे विक बेस आहेत आणि याची रिॲक्शन झाल्यानंतर जो सॉल्ट तयार होतो त्या सॉल्टला आपण विक ॲसिड्स आणि विक बेस असं म्हणतो. विक ॲसिड अँड विक बेस. आता यामध्ये वेन सॉल्ट BA कन्सिडर केला आहे. सॉल्ट BA ऑफ अ विक ॲसिड HA अँड विक बेस BOH इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट डिसोसिएट कम्प्लिटली. आता यामध्ये पहा BA हा विक ॲसिड कन्सिडर केलेला आहे. सॉल्ट हा BA आणि त्यामध्ये तो BA कसा तयार झाला तर कन्सिडर केलं की HA हा विक ॲसिड आहे आणि BOH हा विक बेस आहे आणि दोन्हीची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी सॉल्ट हा BA तयार होतो. HA प्लस BOH टू गिव्स BA प्लस वॉटर, सॉल्ट आणि वॉटर. आणि हा जो सॉल्ट तयार झाला BA ह्या BAचं ॲक्वस सोल्युशनमध्ये डिसोसिएशन होऊन B प्लस आणि A मायनस तयार होते. The hydrolysis reaction involves the interaction of both the ions of the salt with water. ठीक आहे. आता यानंतर हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये the solution may turn out acidic, basic or neutral depending on the relative strength of weak base and weak acid formed in the hydrolysis. आता यामध्ये ते जे सोल्युशन तयार होते ते सोल्युशन न्यूट्रल असेल किंवा ॲसिड असेल किंवा त्या ठिकाणी बेस असेल. म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन हायर असेल तर ते ॲसिडिक असेल, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन हायर असेल तर ते बेसिक असेल आणि दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर ते न्यूट्रल असेल. आणि याच्यावरून यामध्ये जर समजा इफ Ka इज ग्रेटर दॅन Kb द सोल्युशन विल बी ॲसिडिक. इफ Ka इज लेस दॅन Kb the solution will be basic and if Ka is equal to Kb the solution will be neutral. ठीक आहे. आता यामध्ये salt of weak acid and weak base for which Ka is greater than Kb. NH4F is a salt of weak acid HF and weak base NH4OH. यामध्ये NH4F जो आहे हा NH4F हा सॉल्ट कसा तयार होतो विक ॲसिड HF आणि विक बेस NH4OH याची रिॲक्शन झाल्यानंतर NH4F हा तयार होतो. आणि त्यानंतर द सॉल्ट हायड्रोलिसिस NH4 प्लस F मायनस प्लस वॉटर to gives NH4OH HF, weak base and weak acid. The acid HF is a slightly stronger than base NH4OH. The two ions react with water as NH4 plus 2H2 to gives NH4OH plus H3O plus. F minus aqueous solution plus H2 to gives HF plus OH minus in aqueous medium. Okay. The NH4 plus ions hydrolysis to a slightly greater extent than the fluoride ions. That means the reaction produces more H3O plus ions than the OH minus ions produced in reaction. In other words, NH4 plus ions are slightly stronger as acid than fluoride ions as base. The solution NH4F is बेसिक इन नेचर. ठीक आहे. आता यानंतर आपण सॉल्ट ऑफ विक ॲसिड अँड विक बेस फॉर विच Kb इज ग्रेटर दॅन Ka हा भाग पाहणार आहोत.
NH4CN हा सॉल्ट आहे. NH4CN is the salt of weak acid HCN and weak base NH4OH, showing Ka is less than Kb. When NH4CN is dissolved in water, it hydrolyzes as NH4 plus Cn minus in aqueous medium to give NH4OH plus HCN. आता यामध्ये पहा Kb इज ग्रेटर दॅन Ka, म्हणजे Kb व्हॅल्यू जी आहे बेसची ही ग्रेटर आहे ॲसिडपेक्षा, आणि त्याच्यावरनं ॲक्वस मिडियममध्ये ह्या आयनचं ॲक्वस सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी NH4OH आणि HCN हे वीक ॲसिड आणि वीक बेस फॉर्म होते. ठीक आहे. द बेस जो आहे बेस NH4OH इज स्ट्रॉंग दॅन द ॲसिड HCN. The ions of the salt react with water to gives. हा जो आयन आहे हा आयन NH4 प्लस वॉटर बरोबर त्याची रिॲक्शन झाली की NH4OH तयार होते आणि H3O प्लस. सायनाईड CN मायनस याची वॉटर बरोबर रिॲक्शन झाली की HCN तयार होते आणि OH मायनस तयार होते. यामध्ये जर आपण पाहिलं तर द CN मायनस आयन्स हायड्रोलिसिस टू अ ग्रेट एक्सटेंट दॅन NH4 प्लस आयन. The reaction proceed more OH minus ions than H3O plus ions produced in reaction. The solution of NH4CN is basic and turns red litmus blue. Red litmus blue. यामध्ये हे सोल्युशन NH4CN जे आहे हे बेसिक मोर बेसिक आहे, कारण Kb व्हॅल्यू जी आहे ती Kb व्हॅल्यू इज हायर दॅन Ka, म्हणजे NH4 प्लसची व्हॅल्यू ही हायर आहे दॅन CN, म्हणून त्या ठिकाणी हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन बेसिक इन नेचर आहे आणि रेड लिटमस हा ब्ल्यू होतो. ठीक आहे. आता त्यानंतर सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस, यामध्ये Ka इज इक्वल टू Kb. Ka इज इक्वल टू Kb. आता हे न्यूट्रल सोल्युशन येतं पहा. न्यूट्रल सोल्युशन यामध्ये अमोनियम ॲसिटेट आहे. अमोनियम ॲसिटेट इज अ सॉल्ट ऑफ वीक ॲसिड ॲसिटिक ॲसिड अँड वीक बेस NH4OH. NH4OH. आता यामध्ये सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस फॉर Ka इज इक्वल टू Kb, यामध्ये हे इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. यामध्ये अमोनियम ॲसिटेट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, इट अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्स. या ठिकाणी अमोनियम ॲसिटेटची वॉटरबरोबर रिॲक्शन केली की ॲसिटिक ॲसिड आणि वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होते. ॲसिटेट आयन आणि वॉटर याची रिॲक्शन होऊन ॲसिटिक ॲसिड आणि OH मायनस आयन तयार होते. NH4 प्लस 2H2 टू गिव्स NH4OH प्लस H3O. ॲज Ka इज इक्वल टू Kb, द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेस प्रोड्युस्ड इन हायड्रोलिसिस इज सेम. Therefore, the solution is neutral. Hydrolysis of NH4 plus produces a many H3O plus ions, as that CH3COO minus produces OH minus ions. This is nothing but the salt of weak acid and weak base for Ka is greater than Kb, Ka is less than Kb and Ka is equal to Kb. ठीक आहे. म्हणजेच काय की Ka व्हॅल्यू जर हायर असेल तर ॲसिडिक सॉल्ट आहे, Ka व्हॅल्यू लेस असेल तर ती बेसिक आहे, आणि Ka व्हॅल्यू इज इक्वल टू Kb व्हॅल्यू तर ते न्यूट्रल सॉल्ट असतं. ठीक आहे. आता यानंतर आपण बफर सोल्युशन पाहणार आहोत. बफर सोल्युशन. व्हॉट इज बाय बफर सोल्युशन? बफर सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज अ सोल्युशन विच रेजिस्ट drastic change in pH when a small amount of strong acid or strong base or water is added. बफर सोल्युशन म्हणजे काय की असं एक सोल्युशन आहे की ते त्या सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर ॲसिडिक सोल्युशन ॲड केलं किंवा बेस सोल्युशन ॲड केलं किंवा वॉटर ॲड केलं तर त्याचा pH चेंज होत नाही. असं जे सोल्युशन आहे त्याला आपण बफर सोल्युशन असं म्हणतो. while which buffer maintain alkaline pH. आता यामध्ये ॲसिडिक बफर सोल्युशन, बेसिक बफर सोल्युशन. आता ॲसिडिक बफर सोल्युशन, अ सोल्युशन कंटेनिंग अ वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड ॲज ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर, अ सोल्युशन कंटेनिंग वीक ॲसिड
and its salt with strong base is called as acidic vapor solution. For example, a solution containing weak acid such as acetic acid and its salt such as sodium acetate is an acidic vapor. pH of acidic vapor is given by the equation pH is equal to pKa plus log to the base 10 salt divided by acid, where pK is minus log to the base 10 Ka and K is dissociation constant of the acid. ठीक आहे. आता त्यानंतर बेसिक वेपर सोल्यूशन. A solution containing a weak base and its salts with strong acid is the basic vapor solution. A solution containing a weak base and its salt with a strong acid is the basic vapor solution. For example, a solution containing a weak base such as ammonium hydroxide and its salt such as ammonium chloride is a basic vapor solution. The pOH of basic vapor is given as pOH is equal to pKb plus log to the base 10 salt divided by base, where pKb is equal to minus log to the base 10 Kb and Kb is the dissociation constant for the base. आता यामध्ये वरील इक्वेशन जे आहे त्या वरील इक्वेशनला अँडरसन हॅझेलब्लॅच इक्वेशन असं म्हणतो आपण. ठीक आहे. यानंतर वेपर ॲक्शन. लेट अस कन्सिडर सोडियम ॲसिटिक ॲसिड वेपर. हियर सोडियम ॲसिटेट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट which dissociate completely in water, produces सोडियम ॲसिटेट आपण जर पाहिलं तर त्यामध्ये weak acid, this concentration of undissociated acetic acid molecules is usually high. If a strong acid is added to this solution, the added H plus ions will be consumed by the conjugate base acetate ion present in large concentration. Similarly, if small amount of base is added, the added OH minus ions will be neutralized by the large concentration of acetic acid as shown in following reaction. यामध्ये acetate ion plus H plus to gives acetic acid plus OH minus to gives acetate ion plus water. The acid or base added thus cannot change H plus and or OH minus concentration and pH of the vapor solution. Remains unchanged. Dilution does not have any effect of pH of vapor. This is because the concentration ratio term in above equation remains the same. The dilution does not change the ratio. Then preparation of vapor solution. The pH of a vapor solution does not change appreciable. By addition of small amount of either strong acid or strong base, the pH does not change. By adding the small amount of either strong acid or strong base. ठीक आहे. त्यानंतर application of vapor solution. Vapor solution finds extensive application in a variety of field. Some of its application are given in biochemical system. pH of blood in our body is maintained. pH of our body maintained 7.36 to 7.42 due to HCO3 minus plus H2CO3 vapor. A mere change of 0.2 pH units can cause death. The saline solution used for intravenous injection must contains vapor system
to maintain the proper pH of the blood. Then agriculture. The soil get buffered due to presence of salt such as carbonate, bicarbonate, phosphate, organic acids. The choice of fertilizer depend upon the pH of soil. आपण pH सॉईलचा ज्यावेळी आपण एखादं पीक शेतामध्ये करत असतो त्याच्या अगोदर आपण सॉईल टेस्ट करतो. त्या सॉईल टेस्ट करण्याचं हेच कारण असते पहा, त्याचा pH मेंटेन ठेवणे आणि त्यानुसार आपण फर्टिलायझर यूज करतो. इंडस्ट्री. बफर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बफर सोल्युशन हे यूज केलं जातं. पेपर इंडस्ट्रीमध्ये, डायजमध्ये, इंकमध्ये, त्यानंतर पेंट आणि ड्रग्स इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मेडिसिन. पेनिसिलिन प्रिपरेशन आर स्टॅबिलाइज्ड बाय ॲडिशन ऑफ सोडियम सायट्रेट ॲज बफर. व्हेन सायट्रिक ॲसिड इज ॲडेड टू मिल्क ऑफ magnesium citrate is formed which is a buffer. And analytical chemistry. In qualitative analysis, a pH of 8 to 10 is required for preparation of cations. Third, A group, it is maintained with the use of ammonium hydroxide and ammonium chloride buffer. आपण अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा जे आपण ॲसिडिक बेसिक रॅडिकल काढतो त्यामध्ये बेसिक रॅडिकलमध्ये थर्ड ग्रुप डिटेक्ट करण्यासाठी NH4OH आणि NH4Clचं मिक्सचर घेत असतो. ते सुद्धा बफर सोल्युशन म्हणून त्याचा यूज केला जातो. दीज आर दी सम युजेस और ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. ओके, धन्यवाद.